माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विविध मागण्यांकरिता सुरू केलेल्या अमर उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनीही आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहेत. हदगाव तहसील कार्यालयासमोर वाटे गावकर यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करण्याच्या बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख मागण्यांना या उपोषणातून पाठिंबा दर्शविण्यात येत आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाशी एकरूप होत हदगावच्या शेतकऱ्यांनी सरकारला या मागण्यांवर तातडीने आणि ठोस निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. गेली 7 दिवस झाले 8/6/2025 पासून बच्चूभाऊ अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या आंदोलनाची हे शासन, महाराष्ट्र शासन अशी म्हणावं तेवढी दखल घेत नाही. म्हणून आम्ही हदगाव हिमायतनगर मध्ये ही चळवळ चालावी, बच्चूभाऊला सपोर्ट म्हणून संघर्ष समितीच्या वतीने कालपासून आम्ही अन्नत्याग आंदोलन करत आहोत. आमचं म्हणणं एकच आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून की महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी कालच्या विधानसभेमध्ये कर्जमुक्त शेतकरी करू म्हणून घोषणा केली होती, 7/12 कोरा करू शेतकऱ्यांचा, आणि याच्यावर त्यांनी इलेक्शन लढविले होते. शेतकऱ्यांनी त्यांना भरपूर प्रतिसाद दिला, मतदान केलं. परंतु आता शेतकऱ्यांचा त्यांना विसर पडला, कर्जमाफीचा विसर पडला. वाढती महागाई, आज सोयाबीन 4,000च्या वर नाही आणि चौबाजूने शेतकरी याच्यामध्ये अडचणीत आहे. त्यामुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी कुठेतरी बाहेर निघावा या उदात्त हेतूने बच्चूभाऊ कडू यांचं अन्नत्याग उपोषण चालू आहे आणि त्यांच्या अन्नत्याग उपोषणाला आमचा पाठिंबा म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. संबंध हदगाव हिमायतनगर तालुका त्यांच्या सोबत आहे. या हेतूने आम्ही या चळवळीला एक हातभार म्हणून आम्ही बसलो आहोत. पुढची भूमिका आपली काय असेल? आमची पुढची भूमिका आज उद्या जर त्याच्यावर ठोस असे पाऊल जर या शासनाने नाही उचलले तर सर्व शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि यांना पलटी भोय कमी होईल. म्हणून वेळीच महाराष्ट्र शासनाने या आंदोलनाची धग ओळखून बच्चूभाऊ यांना उपोषणापासून परावृत्त करावं आणि मागण्या, बच्चूभाऊच्या प्रमुख मागणी आहे कर्जमुक्त शेतकरी करा आणि इतर मागण्या ज्या काय आहेत त्या अनुषंगाने त्यांच्या सर्व मागण्याची पूर्तता करावी. काल हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम यांचा वाढदिवस होता. ते म्हणतात की शेतकरी अडचणीत असल्यामुळे मी वाढदिवस करणार नाही. कसं पाहता यायचं? आता ते त्यांचा वैयक्तिक विषय आहे, वाढदिवस साजरा करावा न करावा त्याच्याबद्दल आपण काय बोलावं. परंतु त्यांनी जर सरकारमध्ये आहे तर त्यांनी तिथे जाऊन जर शेतकऱ्याची बाजू मांडली आणि संपूर्ण 7/12 कोरा करू म्हणून त्यांनी सुद्धा मतं मागितली आहेत. त्यांनी त्या मुख्यमंत्री साहेबांकडे असतील, डेप्टी सीएम असतील, यांच्याकडे जर गाराने मानलं तर अधिक उचित होईल. माझं एक प्रामाणिक मत आहे. पालकमंत्री बावनकुळे यांची बैठक झाली बच्चूभाऊ सोबत. उपोषण सुटून काय वाटते तुम्हाला? बच्चूभाऊची त्यांची भेट झाल्यानंतर मी सोशल टीव्हीवर प्रतिक्रिया बघितली की त्यांचं म्हणणं आहे ठोस निर्णय होईपर्यंत माघार नाही. थातूर मातूर यांनी काहीतरी एक आश्वासन द्याले पण त्याच्यावर त्यांचं ठाम मत आहे की सोडायचं नाही. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. अजित पवार म्हणतात की 1 तारखेला कर्ज भरा. कसं पाहता येईल? त्यांनी निवडणूकच्या पहिले बोलले होते की आम्ही कर्ज माफ करू आणि निवडून आल्यानंतर आम्ही असं बोललोच नाही असं अजितदादाचं स्टेटमेंट होतं. पण ते चुकीचं आहे आणि त्याचा उद्रेक म्हणून आज शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ आली की यांनी भूमिका बदलली. परंतु आम्ही त्यांना त्यांची भूमिका त्यांना त्याची आठवण करून देण्यासाठी की तुम्ही विसरला आहात शेतकऱ्यांना, पण असं चालणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावं लागणार. कारण काय, महागाई प्रचंड वाढली, शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला भाव नाही. आज खताचे भाव बघा, बियाण्याचे भाव बघा. आज 3,032 रुपयाला सोयाबीनची बॅग आहे. आज 1,800 रुपयाला खताचं पोतं. काय घ्यायचं काय पिकवायचं? एकरी 5 क्विंटलच्या वर ॲव्हरेज येईना शेतकऱ्यांना. कर्जबाजारीनं आत्महत्या करायची वेळ आली. आज बोलता येईना, सांगता येईना, या परिस्थितीमध्ये आज शेतकरी आहे.